शेंगदाणा लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो कच्चे शेंगदाणे, अर्धा किलो गूळ, वेलची पूड. गरम कढईत शेंगदाणे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे थोडेसे गार झाले की त्याची सालं काढायची. वेलची, शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घेत त्याची भरड तयार करायची. मिक्सरमध्ये फिरवलेलं हे मिश्रण मिसळून एकजीव करायचं आणि त्याचे असे लाडू वळायचे. झाले आपले वटपौर्णिमा उपवास विशेष शेंगदाणा लाडू तयार. तर अगदी 1 किलोच्या प्रमाणात आपण ही रेसिपी बघणार आहोत. लाडू वळताना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि त्यासाठी काय काय टिप्स आहेत तेही आपण बघूयात. तर सगळ्यात आधी आपण इथे घेतोय शेंगदाणे. आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेते. 1 किलोच्या प्रमाणात आपण बनवणार आहोत. तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ घ्यायचं. गॅस आता मोठ्या आचेवर ठेवायचा, तवा फक्त तापेपर्यंत, आणि मग मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. खूप मोठ्या आचेवर अजिबात भाजायचं नाही, नाहीतर काय होतं ना, त्याचा पटापट रंग बदलतो पण शेंगदाणे अजिबात खमंग खरपूस भाजले जात नाही. त्यामुळे मोठ्या आचेवर कधीच शेंगदाणे भाजायचे नाही. कढई बऱ्यापैकी तापली की मध्यम आचेवर करून घ्यायची. काय मस्त खमंग हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता गॅस करते बंद. हे बघा, आता यापुढे मात्र भाजायचे अजिबात नाही. आता हे थंड करून घेऊयात. पूर्ण थंड नाही करायचे, हलकेसे गरम ठेवायचे आहेत. शेंगदाणे आहेत ना, गरमच आहेत हलकेसे, तर असे हातामध्ये घेऊन हे चोळून घेऊ. आता हे फास्ट करायचं असेल ना, तर हे एका सुती कापडी बॅगेत घालायचं आणि ती बॅग चोळून घ्यायची, म्हणजे ते पटकन निघतात. आता याच पद्धतीने आपण सगळे शेंगदाण्याची टरफलं काढून घेऊ. चला, आता इथे शेंगदाण्याची टरफलं पूर्ण काढून झालेली आहेत. आता अर्धा किलो शेंगदाणे आहेत, तर आपण इथे समप्रमाणात गूळ घेणार आहोत. अर्धा किलोच इथे गूळ घेते. आता काय करायचं, आता लाडू करायचे. तर इथे अख्खी वेलची आहे माझ्याकडे. आता हे स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आपण बघूया. यातल्या बिया काढून घ्यायच्या, हे मिक्सरच्या बेसला घालायच्या, म्हणजे सेपरेट मग वेलची कुटायची गरज नाही पडत. आता काय होतं ना, हे जास्त प्रमाणात मिक्सरमध्ये नाही होणार. मग काय करायचं, इथे 1 कप हा भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच प्रमाणात आपण गूळही घेणार आहे. गूळ मी इथे छान चिरून ठेवला. हा गूळ घेऊया. आता गूळ घालूयात. आता हे एकसारखं अजिबात फिरवायचं नाही आहे, फक्त पल्स करायचं. हे बघा, असं. यामुळे काय होतं ना, शेंगदाणे एकसारखे बारीक होतात आणि शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असतो. एकसारखं फिरवलं तर त्यातलं तेल रिलीज होतं आणि मग ते मिश्रण फार असं चिवी होतं. म्हणून हे असं करायचं. तर या प्रोसेसमध्ये आपली वेलची पूड तयार होते आणि एक्झॅक्ट प्रपोर्शनमध्ये प्रमाणात हे दळलं पण जातं. चला, आता हे मिश्रण काढून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघाल तर मी हे बऱ्यापैकी असं छान रवाळ ठेवलं आहे. थोडे छोटे छोटे असे शेंगदाण्याचे कण पण दाताखाली आले ना की कमालच चव लागते त्याची. आता हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं आहे. आता हे पुन्हा असं हाताने एकजीव करून घ्यायचं, कारण हे सेपरेट दळलं आहे आपण, त्यामुळे पुन्हा असं एकसंध करून घ्यायची गरज आहे. तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना, तर एका फटक्यात हे होईल. सो तुम्ही फूड प्रोसेसर वापरू शकता. आता याचा लाडू वळूयात. आता यातून मिश्रण घ्यायचं आणि बघा, अजिबात काही घालायची गरज नाही आहे, छान लाडू वळला जातो. हे असं थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं. हाताची ऊब जशी त्याला लागते तसं ते शेप घ्यायला लागतं. गूळ विरघळतो, वितळतो आणि हा लाडू पण छान बांधला जातो. बघा, काहीच बाकी ॲडिशनल गोष्टी घालायची अजिबात गरज नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवामान ऑलरेडी उष्ण असतं, त्यामुळे गूळ तसाही फार कडक होत नाही किंवा कोरडा होत नाही. पण बऱ्यापैकी हे जिन्नस आहेत ना, आपण थंडीच्या दिवसांमध्ये करतो किंवा पावसाळ्यात
थंडीच्या दिवसांमध्ये हवा एकदम कोरडी झालेली असते. बघा हाताच्या उष्णतेने गुळ छान विरघळला, त्याला ग्लेज पण छान आलेली आहे. आता यापुढे मी याला नाही हाताळत, नाहीतर मग तो मऊ पडेल. आता हे ठेवूयात साईड. आता याच पद्धतीने सगळे लाडू वळूयात. आता हे लाडू अजिबात वळले जात नसतील तर काय करायचं, काही नाही, मायक्रोवेव्ह असेल तर हे मिश्रण आहे ना छान मायक्रोवेव्ह करून घ्यायचं. 30 सेकंद, खूप नाही. ते हलकंसं तापलं, गूळ हलकासा मऊ झाला, त्याला उष्णता लागली की लाडू छान वळले जातात. आता सगळ्यांकडे मायक्रोवेव्ह नसतं की नाही, मग काय करायचं, असा मोठा थाळा घ्यायचा, त्याच्या खाली आहे ना एका पॅनमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यावर हा थाळा बुडला नाही पाहिजे, वर तर म्हणजे ठेवला गेला पाहिजे. म्हणजे मग काय होतं, त्या पाण्याची जी वाफ आहे त्याने गूळ छान असा विरघळला जातो आणि लाडू पण बांधणं सोपं होऊन जातं. पाणी उकळतं नको आहे, हलकंसं गरमच पाणी हवं, त्यावर थाळा ठेवा, म्हणजे ते एकसारखा गूळ विरघळतो आणि लाडू बांधले जातात. हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. छान महिना 2 महिने आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. मुख्य म्हणजे दमदमीत होतात, पौष्टिक होतात, उपवासाला खाऊ शकता. आणि एक लाडू आणि 1 ग्लास दूध प्यायलं ना सकाळी की झालं, तुमचा नाश्ताच होऊन गेला. पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.